हॅलो. तुम्हाला आठवतंय ना की आपण काही वनस्पती बियांपासून विकसित झाल्या असं म्हटलं होतं. म्हणजेच वनस्पतींचे दोन गट पडू शकतात. एक गट जो बिया तयार करतो आणि दुसरा गट जो बीजाणू तयार करतो. बरोबर? म्हणजेच वनस्पतींचे असेही काही गट आहेत जे प्रजननासाठी बीजाणू तयार करतात किंवा बीजाणूंचा वापर करतात, आणि याच गटाला आपण अबीजपत्री वनस्पती किंवा क्रिप्टोगॅम्स असं म्हणतो. म्हणजेच या वनस्पतींमध्ये फलनानंतर बीजाणू तयार होतात जे एका नवीन वनस्पतीमध्ये वाढू शकतात. आणि या वनस्पतींच्या गटातले पहिले सदस्य आहे शेवाळ किंवा अल्गी. तुम्हाला हे माहिती आहे की शेवाळ या आतापर्यंतच्या सगळ्यात पहिल्या वनस्पती आहेत आणि यांनी कधीच पाणी सोडलं नाही. या वनस्पती तुम्हाला महासागरात, सरोवरामध्ये, तलावांमध्ये आणि मत्स्यालयांमध्ये देखील सापडतील. आता शेवाळाला आपण थॅलोफायटा म्हणतो आणि ते योग्यच आहे, कारण यांच्या शरीराची अनियमित गोलसर रचना असते. या रचनेला आपण थॅलोइड असं म्हणतो आणि म्हणूनच यांना आपण थॅलोफायटा म्हणतो. आणि यांच्यामध्ये मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसतात. आणि हे शेवाळ वेगवेगळ्या आकारांमध्ये येतं. काही शेवाळ एकपेशीय असतं, जसे की लहान हिरवे ठिपके, आणि यांना बघायला तुम्हाला सूक्ष्मदर्शकाची किंवा मायक्रोस्कोपची गरज लागेल. तर काही शेवाळ हे बहुपेशीय असतं आणि काही शेवाळ तर खूप मोठं असतं. आता या शेवाळाची रचना कशी असते? जरी शेवाळाच्या शरीरात मूळ, खोड आणि पाने असे भाग नसले तरी आपण या गटातील काही बहुपेशीय सदस्यांना जर जवळून पाहिलं तर आपल्याला काही समान रचना दिसतील. उदाहरणार्थ आपण होल्ड फास्ट पाहू शकतो. हे काय काम करतं? तर हे शेवाळाला पाण्याखाली खडकांना घट्ट पकडून ठेवण्याचं काम करतं. आणि आपल्याला वाटेल की हे होल्ड फास्ट मुळांसारखी रचना आहे, तर नाही. हे फक्त शेवाळाला घट्ट धरून ठेवण्याचं काम करतं. पोषक तत्व शेवाळाच्या संपूर्ण शरीरात परासरण किंवा डिफ्युजन प्रक्रियेने शोषली जातात. त्यानंतर आपण स्टाइप नावाची रचना बघू शकतो. ही एक खोडासारखी रचना आहे जी शेवाळाला पाण्यावर तरंगत ठेवण्यात मदत करते. आणि शेवटी आपल्याला दिसेल ते म्हणजे ब्लेड. ब्लेड ही जवळपास पानासारखी रचना आहे. या शेवाळाला अन्न तयार करण्यासाठी मदत करतात. आता शेवाळ ही एक हिरवी वनस्पती असल्यामुळे यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं, म्हणजे यांना प्रकाश संश्लेषण करता येतं. तर हे शेवाळ अन्न प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार करतात आणि त्यात यांना ब्लेड म्हणजे पाण्यासारख्या रचना मदत करतात. आणि आपल्याला शेवाळामध्ये अजून एक रचना दिसते, ती म्हणजे एअर ब्लॅडर. हे एअर ब्लॅडर वायूनी भरलेल्या लहान पिशव्यांसारखे असतात, जे शेवाळाला पाण्याच्या पृष्ठभागावर उचलून ठेवतात, जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाश मिळू शकेल. आणि ज्या शेवाळांमध्ये ही रचना नसते त्या शेवाळांमध्ये ब्लेड हे काम करतात आणि तेच या शेवाळाला पाण्याच्या पृष्ठभागावर उचलून ठेवतात. आता इतर वनस्पतींप्रमाणेच शेवाळामध्ये हरितद्रव्य असतं, हो की नाही? पण इथे एक गंमत आहे. हरितद्रव्य फक्त एकाच प्रकारचं नसतं, तर त्याचे 5 प्रकार आहेत आणि याच्या मिश्रणांवर अवलंबून शेवाळ विविध रंगांमध्ये सुद्धा येतं. शेवाळामध्ये मिळणारे रंग म्हणजे एक तर हिरवा, दुसरा तपकिरी किंवा लाल. आता जर आपण हिरव्या शेवाळाबद्दल बोलायचं म्हटलं तर हे बहुतेक गोड्या पाण्यात सापडतं आणि हे तलावांवर अगदी हिरव्या तवंगासारखं किंवा हिरव्या फेसासारखं दिसतं. आणि याचं काम म्हणजे हे जलचर जीवांना अन्न आणि ऑक्सिजन पुरवतं. आता जर आपण तपकिरी रंगाचं शेवाळ बघायचं म्हटलं तर ते बहुतेक थंड महासागरांमध्ये आढळतं आणि यामधलं काही शेवाळ खूप मोठं होतं. याचं उदाहरण म्हणजे केल्प्स. आणि हे केल्प्स अगदी 215 फुटांपर्यंत वाढू शकतात. म्हणजे बघा बरं किती मोठं आहे. आणि सगळ्यात शेवटी लाल शेवाळ. हे शेवाळ समुद्रात खोलवर उष्ण भागांमध्ये आढळतं आणि हे अन्न म्हणून देखील वापरले जाऊ शकतं. आहे की नाही मजेशीर? आता
शेवाळ विविध उंचीचे आणि विविध रंगांचे तर असतातच, पण शेवाळ वेगवेगळ्या आकारांचं देखील असतं. उदाहरणार्थ जर आपण स्पायरोगायरा बघितलं तर ते तंतुमय किंवा फिलामेंटस असतं. आणि तेच जर आपण उल्वा हे दुसरं शेवाळ बघितलं तर ते चापट आणि रिबीन सारखं असतं. आणि असंच जर आपण फ्युकस नावाचं तपकिरी शेवाळ बघितलं तर ते प्रवाळांसारखं फांद्या असलेलं असतं. आता आपण शेवाळ प्रजनन कसं करतं हे बघूया. तर जसं आपण आधी म्हटलं की प्रजननासाठी शेवाळांमध्ये बीजाणूंचा उपयोग होतो. म्हणजेच शेवाळ बीजाणूंचा वापर करून प्रजनन करतात. आणि हे प्रजनन अलैंगिक किंवा लैंगिक दोन्ही प्रकारे होऊ शकतात. आता सगळ्यात शेवटी आपण शेवाळांचे उपयोग बघूया. तर इतर वनस्पतींप्रमाणेच या कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. आणि यांचाच अन्न स्त्रोत म्हणून वापर केला जातो. जसं की क्लोरेला हे एक एकपेशीय शेवाळ आहे जे सुक्या पावडरच्या स्वरूपात उपलब्ध आहे आणि याचा वापर अंतराळ प्रवाशांसाठी अन्न म्हणून केला जातो. तर काही लाल शेवाळ जसं की गिलेडियम आणि ग्लेसरेलिया यांचा वापर जेली सारखे गोड पदार्थ आणि आईस्क्रीम मध्ये केला जातो. आणि तुम्ही जर एका जापानी खाद्यपदार्थ ज्याला आपण सुशी म्हणतो त्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये देखील नोरी नावाचं एक खास शेवाळ उपयोगात आणलं जातं. आता आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो याचा एक छोटासा सारांश बघूया. या व्हिडिओमध्ये आपण शेवाळाबद्दल शिकलो. हे शेवाळ कुठे राहतात तर ही एक जलचर वनस्पती आहे आणि यांच्या शरीराची रचना थॅलोइड सारखी असते. आणि यांच्यामध्येच काही कुशल शरीर रचना असतात. त्या कशा म्हणजे होल्ड फास्ट जे मुळांसारखे दिसतात, स्टाइप्स जे खोडासारखे दिसतात, ब्लेड्स जे हिरव्या पानांसारखे दिसतात आणि एअर ब्लॅडर्स जे या शेवाळाला पृष्ठभागावर तरंगण्यास मदत करतात. आता हे शेवाळ खूप वेगवेगळ्या आकारांमध्ये, खूप वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि खूप वेगवेगळ्या उंचीमध्ये देखील आढळतं. जसं की हिरवं शेवाळ तलावांमध्ये आढळतं, तपकिरी शेवाळ थंड महासागरांमध्ये असतं, तर लाल शेवाळ उष्ण समुद्रांमध्ये आढळतं. आणि याचेच वेगवेगळे आकार सुद्धा असू शकतात, जसं की तंतुमय, चापट किंवा फांद्या असलेलं. आता यांचं प्रजनन हे बीजाणूंद्वारे होतं. आणि बरं का, हे शेवाळ फक्त छान दिसणारं नाही तर ते कार्बन डायऑक्साईड स्थिर करणारे आणि ऑक्सिजन तयार करणारे आहेत. आणि हे शेवाळ माशांचं अन्न आहे, अंतराळातील खाऊ आहे आणि काही मिष्टान्नामधील घटक सुद्धा आहे. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.